पाहिजे, गोरगरीब जनतेला न्याय मिळालाच पाहिजे. कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. प्रकल्पग्रस्तांचे दाखले मिळालेच पाहिजे, गोरगरीबला दाखले मिळालेच पाहिजे. कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. माझं नाव निवृत्ती सुखदेव मुंडे, राहणार देवरगाव, तालुका जिल्हा नाशिक. आम्ही साधारणतः 18/9पासून आमरण उपोषण केलेलं आहे. पायी प्रवास मोर्चा धोंडेगाव गिरणारा नाशिकपर्यंत आलेलो आहे आणि माननीय कलेक्टर साहेबांना पत्र दिलं. आमचं असं मागणी आहे. त्यांनी मग आम्हाला उपोषणासाठी सिव्हिल हॉस्पिटलसमोर जागा दिलेली आहे आणि त्या जागेपासून आज आम्ही जवळजवळ 17 ते 18 दिवसापासून आमरण उपोषण चालू आहे आमच्यावालं. आणि आता आमचं शिष्टमंडळ 10 लोकांचं शिष्टमंडळ माननीय मुख्यमंत्री साहेबांना भेटण्याला गेलेलं आहे. ते आल्यावर बघू काय करतो. माझं नाव सुनील गाडगीळ आहे. आमचं जवळजवळ आता 19 दिवस झालेले आहे आंदोलन करून, तरी सरकारने अजून कोणतीही दखल घेतलेली नाही. आणि आमचे 9 लोक शिष्टमंडळात झालेले आहे. तिथे कोणची जर सरकारने कोणी दखल नाही घेतली तर त्याच्यात आमचे बीपीचे काही लोक असे आजार आहे, त्रास झालेले आहे. तर उद्या कोणी त्याचा जो त्रास झालेला आहे त्याला सरकार जबाबदार राहील पूर्ण. आणि सरकारने आमचे या गोष्टीत पूर्ण लक्ष द्यावा का प्रकल्पग्रस्तांना पूर्ण 376 लोक 300 आहेत सगळ्यांना नोकरी सामावून घेणे आणि लवकर का पुढं आचारसंहिता आली त्याच्यात आम्हाला नोकरीच्या ऑर्डरी काढून द्यावे आणि आम्हाला शासकीय सेवेत रुजू करून द्यावे. ही सरकारची जबाबदारी त्यांनी पूर्ण करावी. आम्हाला हे सरकारकडे पूर्ण आमची विनंती आहे. आणि पुनर्वसन करून घ्यावे. काहींना जमिनीचे पेमेंट करावे. असे धरणात 30% जुलै अखेरपर्यंत पाणी ठेवावे. ही सरकारला आम्हाला एक विनंती आहे. आणि काही लोकांना अजून प्रकल्पग्रस्ताचे दाखले भेटले नाही. ते दाखले परत काहींना दाखले भेटावे ही आमची सरकारला पूर्ण विनंती आहे. कोणार्क, अपना शहर, अपनी बातें.